मी सोमनाथ मल्लनाथ नेहरू यात्रा पंच कमिटीचा अध्यक्ष आहे। गेल्या वर्षी मी अध्यक्ष होतो आणि यावर्षी देखील मला गावाने चांगलं काम केल्यामुळं मला पुन्हा फेर निवड केली आहे गावाने। याच्या पुढून मी चांगलं काम करत राहीन। मला सहकार्य करणारे भरपूर सेवा करण्याची आवड आहे आणि नागनाथाचं जे कार्य आहे मी सगळ्यात चांगल्या पद्धतीनं करीन। सगळ्या समाजाला घेऊन चालायची माझी मनोभावना इच्छा आहे आणि देवस्थान मला हेच बुद्धी देवो। मला ईश्वरचरणी एवढंच माझे मी व माझी पंच कमिटी सर्व ग्रामस्थ माझ्या पाठीमागे त्यांच्या सहकार्यानं ही सगळं अगदी यात्रा अगदी व्यवस्थित झाली, पार पडली। नमस्कार। मी नागनाथ देवस्थान पुजारी। आपला सालाबादप्रमाणे यंदाही तांदूळवाडी या गावची यात्रा 4 दिवस यात्रा असते। पहिला दिवस नंदीध्वज बसणे व दुसरा दिवस महाप्रसाद आणि तिसरा दिवस आपल्या नागनाथ देवस्थान व बिरोबा यांची पालखी भव्य मिरवणूक अशी यात्रा निघते। माणिकराया व नागनाथ देवस्थान यांची पालखी भव्य अशी मिरवणूक गावातून निघते। कमीत कमी ही यात्रा सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण मिरवणूक आपल्या गावातून फिरून येते आणि चौथ्या दिवशी आपल्या इथे कुस्तीचा कार्यक्रम, भव्य असा कुस्तीचा कार्यक्रम होतो। अशा प्रकारे आपली यात्रा वर्षानुवर्षे परंपरागत चालून आलेली आहे। माझे नाव योगेश पैलवान। आज श्री ग्रामदेवत नागनाथ महाराज यांची यात्रा आहे। आज नागनाथ महाराजांचा छबिना निघालेला आहे। छबिना मिरवणुकीमध्ये सर्व गावातील सर्व समाज, सर्व बंधू भगिनी यात्रेमध्ये सहभागी होतात आणि चांगल्या पद्धतीने छबिन्याची मिरवणूक आज निघत आहे आमच्या गावामध्ये। आणि एक विशिष्ट म्हणजे आमच्या गावामध्ये तरुण पिढी बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण येणाऱ्या भाविकांना व गावातल्या समस्त जे आमच्या यात्रेमध्ये सहभागी होतात त्यांना महाप्रसाद त्यांच्या वतीनं मोफत दिला जातो। त्यांचं खूप मोठ्या यात्रेसाठी त्यांचं सहकार्य आहे, योगदान आहे। त्यांचं जेवढं योगदान मानावं तेवढं कमीच आहे आणि आम्हाला तालुका पोलीस स्टेशन यांचं खूप सहकार्य आहे। मी तालुका पोलीस स्टेशन यांचं पूर्ण आभारी आहे की आमच्या यात्रेला तुम्ही येऊन एवढ्या वेळ आम्हाला मार्गदर्शन करून आमची यात्रा पार पाडण्यात तुम्ही मोलाचा सहभागाचा वाटा आहे तुमचा। मी ग्रामीण पोलिसाचं मी मनपूर्वक आभार मानतो तांदोडी ग्रामस्थांच्या वतीने। माझे नाव उमाकांत मल्लनाथ गाडवे। मी राहणार बोरेगावचा माजी सरपंच आहे। तरी ह्या तांदवडीची यात्रा आमच्या जन्मापूर्वीपासून होती। तरी माझा जन्म तांदवडीत झाला आणि मी इथं 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण माझं झालं। तेव्हापासून मी हे की यात्रा इथली सोडलेली, कारण इथं नागनाथ हे जागृत देवस्थान आहे आणि नागोबा आपल्या मनात जे काही इच्छा आपण मागतो नागोबा पूर्ण करताना दरवर्षी यात्रा वरच्यावर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले। या गावचे लोक तांदवडीचे सर्व ही यात्रा मोठ्या गुणागोविंदाने आनंदाने दरवर्षी साजरा करतात। तरी या गावाला नागनाथाने पुढील भविष्यात या गावाला पाणी आणि आरोग्य आणि सर्व सुख समृद्धी द्यावं ही मी नागनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी राहुल सुभाष चौधरी, राहणार तांदूळवाडी। श्री क्षेत्र नागनाथ महाराज यांची यात्रा गेल्या 2-3 दिवसापासून सुरू झाली आहे। अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी नंदीध्वज स्थापना व गावातून बसवांना भेट अशी मिरवणूक झाली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे श्रीचा अभिषेक व महाप्रसाद असं काल श्रीचा महाप्रसाद आणि श्रीचा अभिषेक हा काल झालेला आहे। आणि आज नंदीध्वज व माणिकरायाची पालखी व नागनाथ महाराजांची पालखी यांची छबिना मिरवणूक आज होत आहे। आणि यानंतर दुसऱ्या म्हणजे 4थ्या दिवशी जंगी कुस्तीचा कार्यक्रम पंच कमिटी नागनाथ यात्रा पंच कमिटीने आयोजित केलेले आहे। असा एकंदर 3 ते 4 दिवसाची यात्रा असते आणि सर्व गावातील सर्व समाज घटक, सर्व जाती धर्मातील सर्वांनी एकत्र मिळून ही यात्रा
पूर्ण शांततेने आणि सर्वांच्या सहकार्याने होत असते आणि अनेक वर्षापासून नागनाथ महाराजांची यात्रा परंपरेने सर्व एक दिलाने मिळून करत आहेत आणि आज देखील ही यात्रा छबिना मिरवणूक गावकऱ्यांच्या सर्व उपस्थितीत अत्यंत सुंदर अशा सहकार्याने एकमेकाला धरून आज संपन्न पडलेला आहे. नमस्कार, मी रमेश भरंगे, तांदोळी गावचा मी नागरिक आहे. आम्ही बघतो तेव्हापासून बरेच वर्षापासून ही यात्रा परंपरा चालत आलेली आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्वांनी अगदी आनंदाने यात्रा उत्सव साजरा करतात. अनेक गावचे लोक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात. परगावी असलेले लोक, मुंबई असू दे, पुणे असू दे, परदेशात असलेले लोक देखील आमच्या ग्रामदेवत नागनाथ महाराज यात्रेनिमित्त येतात व जातात. तसेच सर्व भावनेने गट तट काही या ठिकाणी सर्वांनी विसरून सर्व राजकीय मंडळी एकत्रित येऊन अगदी आनंदाने यात्रा या ठिकाणी साजरा होते. यात्रा तशी 3 दिवसाची आमची असते. पहिल्या दिवशी 3 काठेचे आपले बसवना भेट, दुसऱ्या दिवशी तैलाभिषेक महाप्रसाद व तिसऱ्या दिवशी छबिना असते व भव्य कुस्त्याचं फड असते व संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. तसंच आमचे सोमनाथ मिरो हे अध्यक्ष आहेत, त्यांचंही कौतुकस्पद या ठिकाणी त्यांचे पंच कमिटी म्हणा, त्यांचं या ठिकाणी कौतुकस्पद आम्हाला सांगावं असं वाटतं की गेल्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी यात्रा करून दाखवली आणि गावकऱ्याच्या वतीने त्यांचा देखील मी खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी सतत कामात झोपून असतात. मंदिरासाठी काहीतरी करावं, काहीतरी गावच्यासाठी करावं. सतत यात्रा पंच कमिटी आमचे चांगले आम्हाला मिळेल असं मी भाग्य समजतो व नागनाथ चरणी मी प्रार्थना करतो की सर्व जाती धर्माच्या लोकांना आनंदी ठेव नागवाराया, असंच मी नागनाथ चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. मी सिद्धाराम नागनाथ केले, मुक्कामपूर तांदोडी, तालुका दक्षिण सोलापूर. आज ग्रामदैवत तीर्थक्षेत्र श्री नागनाथ महाराजांची यात्रा चांगल्या गुण्यागोविंदाने आनंद उत्सवामध्ये संपन्न होत आहे. 1 तारखेपासून ही यात्रा सुरू झालेली आहे. 1 तारखेला नंदीध्वजाची स्थापना, बसवना भेट झालेली आहे. 2 तारखेला अभिषेक व महाप्रसादाचं वाटप झालेलं आहे. आज 3 तारखेला गावामध्ये छबिना, नागनाथाची पालखी आणि महालिंगरायाची पालखी आणि नंदीध्वज यांची मिरवणूक निघत आहे. 350 वर्षापासून चालू झालेली परंपरा ही कायम आम्ही सर्व ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या पार पाडत आहोत. नागनाथाची कृपा ही आमच्या गावावरती आहे. नागनाथाचा आशीर्वाद आहे. जागरूक देवस्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे. यामुळं आज सर्व भक्तिमय वातावरणामध्ये सर्व गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व माता भगिनी, पंचकृषीतील सर्व भाविक भक्त, जे नागनाथाचे भाविक भक्त सर्व या यात्रेमध्ये सहभाग झालेले आहेत. मी सर्व यात्रेमध्ये सहभाग झालेल्या लोकांचं, भाविक भक्तांचं मी यात्रा पंच कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो, त्यांचा धन्यवाद मानतो. मी एक चांगल्या वातावरणामध्ये सर्व वाद्य या मिरवणुकीमध्ये आहेत आणि पालखी आहे, नंदीध्वज आहेत. अशा पद्धतीची ही यात्रा आज होत आहे. कारण आमचं नागनाथ देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. आज आमच्या कुठल्याही गावावरती संकट, कुठल्याही परिस्थिती आलेलं नाही. कोरोनाच्या काळामध्ये देखील आमच्या गावावर कोरोनाचं संकट आलेलं नाही. एक चांगला आम्हाला आशीर्वाद नागनाथाच्या छायाखाली आम्ही सर्व सुखी आहोत, समृद्ध आहोत आणि सर्व ग्रामस्थ, सर्व युवा पिढी, सर्व गावातील ग्रामस्थ मंडळी नागनाथाच्या आशीर्वादानं सुखरूप सगळं शांतमय वातावरणामध्ये आहेत. असा आशीर्वाद आमच्या नागनाथाचा आहे. कृपाछाया या गावावरती आहे. सर्व ग्रामस्थ गुण्यागोविंदाने जगत आहेत. गुण्यागोविंदाने ही यात्रा संपन्न होत आहे. यामुळं येणाऱ्या सर्व नागनाथ महाराजांच्या यात्रेला आलेल्या सर्व भाई भक्तांचं ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपलं लोकप्रधान न्यूज यांचं देखील तुम्ही आमच्या यात्रेमध्ये आलात. यात्रेमध्ये आमची यात्रा ही सर्व आपल्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्ही देखील या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून तुमचं देखील मी मनापासून धन्यवाद मानतो. अशोकजी घंटे यांनी आमच्या गावामध्ये येऊन तुम्ही हे जे काय मुलाखत, हे काय सर्व छायाचित्र तुम्ही हे करत आहेत
त्याबद्दल तुमचं देखील मी यात्रा पंच कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने तुमचं देखील धन्यवाद मानतो, आभार मानतो. असंच यात्रा ही यशस्वीरित्या पार पडावं. उद्या आज संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, उद्या जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आहे आणि 5 तारखेला कीर्तनाचा कार्यक्रम आहे. अशा पद्धतीने 5 दिवसाची ही यात्रा, ही 5 दिवस यात्रा संपन्न होत आहे. यामुळं मी परत एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद.